सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आपण जी सिरीज घेत आहोत त्या सिरीज मधला हा आजचा 11वा व्हिडिओ आहे. मागील 10 व्हिडिओज आपण आतापर्यंत बघितले नसतील तर प्लीज बघून घ्यावे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्ट दिलेली आहे. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. जर आपल्याला मराठीमध्ये 27 ते 28 मार्क जर घ्यायचे आहेत आणि मराठी ही आपली मातृभाषा असल्या कारणानं आपल्याला ते मार्क घेणे गरजेचे आहे. कारण बाकीच्या विषयांमध्ये जर आपले 2-4 मार्क कमी पडले तर आपण अपात्र राहता कामा नये. त्याच्यामुळे मराठी भाषेला तुम्ही हलक्यात घेऊ नका. ठीक आहे. आपली मातृभाषा असल्यामुळे आपण काय करतो त्याच्याकडे विशेष लक्ष देत नाही, पण खूप साऱ्या गोष्टींचा सराव व्हायला पाहिजे. तर वेळ वाया न घालवता आपला आजचा 11वा व्हिडिओ आपण सुरू करत आहोत. तर बघा, नियम फक्त एकच आहे. आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा, कारण आपलं टार्गेट फक्त आणि फक्त 5000 लाईक्स आहे. ठीक आहे. तर मला गॅरंटी आहे की आपण करणारच आहात. आणि कमेंट नक्की करा की तुमचा स्कोर किती होतो. त्याचबरोबर मी प्रश्न वाचल्यानंतर आपण स्क्रीन पॉज करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर चेक करायचं आहे की तुमचं लॉजिक आणि मी दिलेलं स्पष्टीकरण मॅच होत आहे का. ठीक आहे. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, पुढील उदाहरणासाठी अनुकूल पर्याय निवडा. आता पुढे एक उदाहरण दिलंय आपल्याला, पुढे एक एक्झाम्पल दिलं आहे, तर त्याच्यासाठी अनुकूल पर्याय आपल्याला 4 पर्यायांपैकी निवडायचं आहे. आता ते उदाहरण काय की मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की ते योग्य आहे. म्हणजे मी भाषा बोलताना एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो आपलं की हे योग्य आहे. तर बघूया आपण पर्याय काय आहेत. ट्रान्सलँग्वेजिंग, पाठ करणे, उजळणी, स्वनिरीक्षण. म्हणजे आपण जेव्हा भाषा बोलतोय, आता मी तुमच्यासोबत मराठीमध्ये संवाद साधतोय. ठीक आहे. तर मग हा संवाद साधताना मी कोणत्या गोष्टीची दखल घेत असेल की बाबा ठीक आहे मी बोलतोय पण माझे शब्द वगैरे बरोबर जात आहेत का, की मी काही चुकतोय. तर हे 4 पर्याय आपल्याला दिले. आता ट्रान्सलँग्वेजिंग म्हणजे काय, भाषांतर. ठीक आहे. भाषेचं दुसऱ्या लँग्वेजमध्ये कन्व्हर्जन करणे. पाठ करणे म्हणजे पाठांतर. उजळणी म्हणजे रिपिटेशन. तर स्वनिरीक्षण हा आपला पर्याय असू शकतो. पण आपण जाऊया पर्यायाकडे, तर सॉरी उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा स्वनिरीक्षण, पर्याय क्रमांक 4. आता हे उत्तर कसं बघा, खूप सारे व्हिडिओज आहेत युट्यूबला. मी असं नाही म्हणत की माझंच चॅनल आहे, पण स्पष्टीकरण नाहीये तसं, जसं पाहिजे तसं, जसं कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे तसं स्पष्टीकरण नाहीये. मग स्पष्टीकरण मी इथं तुम्हाला देऊ इच्छितो. बघा, स्क्रीन पॉज करून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर अभ्यासासाठी किंवा रिव्हिजनसाठी कामाला येईल. स्वनिरीक्षण म्हणजे शिकणारा स्वतःच्या भाषेवर लक्ष ठेवतो आणि ती बरोबर आहे की नाही हे स्वतःच तपासतो. आता मी जे पण शब्द तुमच्या समोर उच्चारतोय तर माझं लक्ष आहे की बाबा माझा एखादा शब्द नकळतपणे असं न उच्चारला गेला पाहिजे की तो तुम्हाला समजला नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी माझे स्पष्टीकरण थोडं स्पष्ट ठेवतोय, म्हणजे स्वनिरीक्षण करतोय आणि मी लक्ष देतोय की मी काय बोलतोय. यातून तो स्वतःच्या चुका स्वतः सुधारतो. ही शिकण्याची महत्वाची पद्धत आहे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि शिक्षकावर अवलंबून राहावे लागत नाही. चांगला विद्यार्थी नेहमी स्वतःचे निरीक्षण करत असतो. बघा किती दर्जेदार स्पष्टीकरण आपण इथं घेऊन येत आहोत की एक चांगला विद्यार्थी नेहमी स्वतःचे निरीक्षण करत असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 स्वनिरीक्षण हे आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे. ज्यांचं पण हे उत्तर आलं असेल किंवा त्यांनी पहिले दिले असेल त्या सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, इयत्ता 2रीचे विद्यार्थी हेड अँड शोल्डर्स, नीज अँड टोज ही जी एक पोयम होती इंग्रजीची, हे गाणं म्हणतात. गाणं म्हणत असताना ते शरीराच्या त्या अवयवांना स्पर्श करतात. शिक्षिका त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवित आहे. आता हेड अँड शोल्डर, नीज अँड टोज म्हणजे हेड, जेव्हा विद्यार्थी ही पोएम ही कविता जेव्हा म्हणताय तेव्हा हेड म्हणताना ते डोक्याला हात लावत आहेत, शोल्डर्स म्हणताना ते खांद्याला हात लावत आहेत, नीज म्हणताना ते गुडघ्याला हात लावत आहे आणि टोज म्हणताना ते अंगठ्या वगैरे हात लावत आहेत. मग ते अवयवांना स्पर्श करत आहेत. तर शिक्षिका त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवित आहे असं आपल्याला इथं विचारलं आहे. बघा इथं मी कंसामध्ये तुम्हाला हा प्रश्न कोणत्या वर्षी आला होता हे पण सांगितलं आणि कोणत्या पेपरमध्ये आला होता हे पण सांगितलंय. खूप सारे मला कमेंट्स अशा येत होत्या की सर आपण जे प्रश्न घेत आहात ते खूप सोपे आहेत, पण असे प्रश्न CTET विचारत नाही. तर त्याचं कारण असं होतं की मी ज्या प्रकारे स्पष्टीकरण देत आहे त्याच्यामुळे ते आपल्याला सोपे वाटत आहेत. जर आपण प्रश्नपत्रिका जर बघितली तर हेच प्रश्न मी मागच्या प्रश्नपत्रिकांमधूनच घेऊन येत आहे, माझ्या मनाचे कोणतेच प्रश्न नाही. त्याच्यामुळे हा पेपर ऑगस्ट 2023च्या पेपर 1 मधला, हा प्रश्न ऑगस्ट 2023च्या पेपर मधला पेपर 1 मधला आहे. तर बघा पर्याय आहेत निवड, इलेक्ट्रिक, दृश्य श्राव्य,
संवादात्मक भाषा शिक्षण, समग्र शारीरिक प्रतिभाव. आता इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलंय शारीरिक प्रभाव, म्हणजे ते आपल्या गुडघ्यांना वगैरे एक स्पर्श वगैरे करतायत. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय उत्तर इथं असणारच आहे. बाकीचे 3 कट होतात, पण तरी आपण स्पष्टीकरण बघून घेऊया. काही प्रश्न काय असतात की त्यांचे पर्यायच असे दिलेले असतात की त्याच्यावरूनच आपल्याला उत्तर काढते. त्याच्यामुळे ह्या पद्धती आपल्याला येणं म्हणजे आपला सराव हा पूर्ण व्हायला पाहिजे. तर स्पष्टीकरण म्हणजे TPR म्हणजेच कृती करून भाषा शिकवणे. गाणं म्हणताना शरीराच्या अवयवांना हात लावल्याने शब्द थेट कृतीशी जोडला जातो. लहान मुलांना ऐकणे आणि करणे आवडते, त्यामुळे ही पद्धत खूप प्रभावी आहे. कृतीतून शब्दाचा अर्थ सहज कळतो आणि दीर्घकाळ लक्षात राहतो, म्हणून शिक्षिकेने TPR ही पद्धत वापरली आहे. या पद्धतीला इंग्रजीमध्ये TPR मला वाटतं टोटल फिजिकल रिप्रेझेंटेशन असं काहीतरी त्याचा अर्थ आहे. मी तुम्हाला म्हणजे टोटल फिजिकल रिप्रेझेंटेशन असं अर्थ काहीतरी असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. विद्यार्थी समूहाला मागील पाठावर घेतलेल्या शब्द संग्रहावरील 5 प्रश्नांची उत्तर देणे आहे. त्यानंतर ते दुसऱ्या समूहाला आपले प्रश्न देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. असे करणे कशाचे उदाहरण आहेत? काही विद्यार्थ्यांचे 2 गट आहेत. ते काय करतात की मागील पाठावर घेतलेल्या शब्द संग्रहावरील 5 प्रश्न तयार करतात आणि समोरच्या ग्रुपला ते विचारतात आणि नंतर आपले प्रश्न तपासून घेतात. तर मग याला काय म्हणतात? हे कशाचं उदाहरण आहे? तर पर्याय क्रमांक 1 सवंगड्याकडून झालेले मूल्यमापन, स्वमूल्यमापन, प्रत्याभरण की वाचन मूल्यमापन. ठीक आहे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, दिलंय. चला उत्तराकडे जाऊया. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 सवंगड्याकडून झालेले मूल्यमापन. ठीक आहे. हे जे उदाहरण आहे ते कशाचं आहे? सवंगड्यांकडून झालेल्या मूल्यमापनाचं. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर एका गटाने तयार केलेले प्रश्न दुसरा गट सोडवतो आणि ते एकमेकांचे मूल्यमापन करतात. याला सवंगड्यांकडून मूल्यमापन किंवा पीर असेसमेंट म्हणतात. यातून मुलांना एकमेकांकडून शिकायला मिळते आणि सहकार्याची भावना सुद्धा वाढते. शिक्षकाचा ताण कमी होतो आणि वर्ग अधिक सक्रिय होतो. ही रचनावादी मूल्यमापनाची चांगली पद्धत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 इथं असणार आहे. ज्यांचं पण हे उत्तर बरोबर असेल, मनातल्या मनात का असेना किंवा कमेंट बॉक्समध्ये का असेना, त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक 4. माझी शिक्षिका एका कार्डावर एखादा शब्द किंवा वाक्य मला लिहून देते आणि मी वर्गासमोर अभिनय करून दाखवतो. विद्यार्थ्यांनी तो शब्द किंवा वाक्य ओळखायचे असते. ही कोणती क्रिया आहे? याला कोणती क्रिया म्हणू असं आपल्याला इथे विचारलंय. ऑगस्ट 2023 पेपरमध्ये पेपर 1 मध्ये हे आलेलं आहे. जर आपण पर्याय जर बघितले तर गतिबोधनात्मक पातळीवर कायनेस्थेटिकली गुंतल्यावर भाषा लक्षात येते, मला दृश्य रूपात पाहिल्यावर भाषा लक्षात येते, मला ऐकल्यावर भाषा लक्षात येते, की कार्डावर लिहिलेला मजकूर पाठ केल्यावर भाषा लक्षात येते. पर्याय 4 आपल्याला इथं दिलेले आहेत. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचून उत्तर द्यायचं आहे. जातोय मी उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 गतिबोधनात्मक पातळीवर गुंतल्यावर भाषा लक्षात येते. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर काही मुलं कृती करून आणि हालचाल करून जास्त चांगले शिकतात. याला कायनेस्थेटिक लर्नर म्हणतात. शब्दाचा अभिनय करून दाखवल्याने तो शब्द कृतीशी जोडला जातो आणि दीर्घकाळ लक्षात राहतो. फक्त वाचून किंवा ऐकून न शिकता शरीराने अनुभव घेतल्याने आकलन पक्के होते, म्हणून हा पर्याय योग्य आहे. वर्गात अशा कृतींना महत्त्व द्यावे. ठीक आहे. अशा कृतींना म्हणजे कोणत्या? गतिबोधनात्मक कृतींना आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. हे विधान आणि कारण याच्यावर आधारित प्रश्न आहे. असे प्रश्न पण यायला लागले 2023 नंतर. तर एखादा प्रश्न असा येतोच, मग त्याच्यामुळे आपण विधान आणि त्याचे कारण दोन्ही लक्षात ठेवूनच उत्तर द्यायचं आहे. तर बघा विधान काय म्हणतंय, ए नावाचं विधान, की शाळेत येणारे प्रत्येक मुलं त्यांच्या वयानुरूप चांगल्या प्रकारे भाषेचा वापर करतात. आता शाळेत येणारे प्रत्येक मूलबद्दल इथं आपल्याला सांगितलंय. मग आपण आता विधान लक्षात ठेवलं की बाबा शाळेत येणारे प्रत्येक मूल त्यांच्या वयानुरूप चांगल्या प्रकारे वापर करतात. आता हे विधान चुकीचं सुद्धा असू शकतं, बरोबर सुद्धा असू शकतं. आता आपल्याला विधान आणि कारणाची संगत करायची, की दोघांचं कुठे ना कुठे आपल्याला रिलेशन बघायचं आहे. तर त्याचं कारण दिलेलं आहे रिझन. भाषिक व सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमतांचे सादरीकरण करता येत नाही. म्हणजे आता विधान काय म्हणतं की शाळेत येणारे प्रत्येक मुलं त्यांच्या वयानुरूप चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात, आणि कारण भाषिक व सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमताचे सादरीकरण करता येत नाही. आता पर्याय क्रमांक 1 काय की ए चूक आहे पण आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर चूक आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला थोडा कन्फ्यूज करतात. तरी आपण जाऊया
आपल्या उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, ए बरोबर आहे पण आर चूक आहे. आता कसं काय, तर बघा प्रत्येक मूल आपल्या वयानुसार भाषा चांगली वापरतात, ही त्यांची नैसर्गिक क्षमता आहे. म्हणजे आपला ए पर्याय काय बरोबर आहे. पण भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना संधी मिळत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आता इथं काय म्हणले आपल्याला, भाषिक व सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमतांचे सादरीकरण करता येत नाही म्हणजे त्यांना संधी मिळत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. याच्या उलट वैविध्यामुळे भाषा अधिक समृद्ध होते. शाळेने या वैविध्याचा आदर करून प्रत्येकाला बोलण्याची संधी द्यावी. म्हणून विधान ए बरोबर आहे आणि कारण आर चूक आहे. बघा किती जबरदस्त स्पष्टीकरण आपण घेऊन येतोय. त्याच्यामुळे मागील 10 व्हिडिओ नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघून कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं की सर माझे 10 पैकी 10 बरोबर आले किंवा 15 पैकी 15 बरोबर आले, जे पण असतील ते. पुढचा प्रश्न क्रमांक 6. 5व्या इयत्तेतील मंजित शिक्षकांशी, मित्रांशी आणि एका 2 वर्षाच्या मुलासोबत वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. मंजित नावाचा एक 5वीचा जो विद्यार्थी आहे तो शिक्षकांशी वेगळ्या प्रकारे बोलतो, त्याच्या मित्रांशी वेगळ्या प्रकारे बोलतो आणि एक 2 वर्षाच्या लेकरासोबत सुद्धा वेगळ्या प्रकारे बोलतो. सामाजिक पर्यावरणात भाषा कशी वापरावी हे मंजितला नीट कळते. मग हे काय आहे असं आपल्याला इथं विचारले. तर भाषिक वर्तन आहे, नैसर्गिकता आहे, अर्थविन्यास आहे की व्यवहार कुशलता आहे. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6चे स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचा इथं प्रयत्न करायचा आहे. मी जातो उत्तराकडे. तर याला म्हणतात व्यवहार कुशलता. काय म्हणतात? व्यवहार कुशलता. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर एकच व्यक्ती वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या प्रकारे बोलते. शिक्षकांशी आदराने, मित्रांशी मोकळेपणाने आणि लहान मुलांशी सोप्या भाषेत बोलणे ही व्यवहार कुशलता आहे. आपण नाही का आपल्या शिक्षकांशी आदराने बोलतो, ठीक आहे, आपल्या स्टाफ मेंबरशी आदराने बोलतो. आपण जेव्हा आपले जे मित्रांसोबत जे गप्पा गोष्टी करतो त्यांना काय रे तू काय चाललं, तुझं काय चाललं, मी टेन्शन मध्ये आहे, असं या प्रकारे बोलतो. आणि लहान विद्यार्थ्यांशी आपण त्यांच्या म्हणजे त्यांना जे समजेल त्या पातळीवर बोलतो. आणि एक 2-3 वर्षांची मुलं जर भेटली तर आपण बेटा काय करतो बेटा, अच्छा असं करतो बेटा, म्हणजे अजून आपण ते आपलं वे ऑफ टॉकिंग चेंज करतो. म्हणजे यालाच काय म्हणतात, प्रॅग्मॅटिक्स असेही म्हणतात. भाषा फक्त व्याकरण नाही तर कुठे, कशी, कोणाशी वापरायची हे कळणे महत्वाचे असते. मंजितकडे ही सामाजिक व्यवहार कुशलता आहे. हेच खरी भाषिक प्रगती सुद्धा आहे. आतापर्यंत सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्याला CTET परीक्षेमध्ये 30 पैकी 28 मार्क जर घ्यायचे असतील तर आपल्या चॅनल शिवाय पर्याय सध्या तरी नाही असं मला वाटतं. म्हणजे आहे पण असं स्पष्टीकरण मी तर नाही बघितलं जेव्हा मी पण CTETची तयारी करायचो तेव्हा. ठीक आहे, आता असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, सगळीकडून शिका, चांगली गोष्ट आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. एका आईच्या लक्षात येते की मुलगा काही वेळा अशा गोष्टी बोलतो ज्या तिने कधीही त्याच्या भावंडांकडून किंवा मोठ्या माणसांकडून ऐकलेल्या नाहीत. ती बुचकळ्यात पडते. मग हे काय आहे? म्हणजे एक आई आहे, तिचा एक मुलगा आहे, तो कधी कधी घरामध्ये अशा गोष्टी बोलून जातो की त्या आईने त्या घरात सुद्धा वापरले नाहीत आणि तिची मोठी मुलं पण वापरत नाही. मग ती टेन्शन मध्ये जाते की माझा मुलगा अचानक असं का बरं बोलतोय. याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 बहुभाषिकता म्हणतात, देशीयता म्हणतात, वागणूक म्हणतात की पदबंध रचना म्हणतात. ठीक आहे, 4 पर्याय आपण वाचले असतील. अंदाज लावून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. जाऊया उत्तराकडे. तर याला म्हणतात वागणूक. काय म्हणतात? वागणूक. स्पष्टीकरण जर बघितलं तर आईला वाटते की मुलं फक्त मोठ्यांचे ऐकून त्यांची नक्कल करून बोलतात. आपल्या घरात आपण जेव्हा मुलं असतात तर आपल्याला काय वाटतं की बाबा मी जे घरात बोलतोय तेच मुलं बोलतील. पण हा विचार म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोन किंवा बिहेवियरिझम आहे. या मतानुसार भाषा ही अनुकरण आणि सवयीने येते. जरी चॉम्स्की यांनी याला विरोध केला असला तरी अनेक पालक अजूनही असाच विचार करतात. मुलं नवीन वाक्य तयार करतात हे त्यांना नवीन वाटते, म्हणून या विचाराला वागणूक सिद्धांत म्हणतात. ठीक आहे, वागणूक सिद्धांत सुद्धा म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आणि याच्यात मी एक अजून तुम्हाला इथं गोष्ट सांगू इच्छितो की मुलं जे असतात ते फक्त आपल्या मोठ्यांकडून किंवा घरातूनच काही गोष्टी शिकत नाही, तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून, आपल्या बाजूच्या लोकांकडनं ही सुद्धा भाषा ते आत्मसात करतात. आणि पर्याय क्रमांक 3 मला थोडा हा संदिग्ध वाटतोय कारण ऑफिशियल आन्सर की मध्ये हेच पर्याय दिलेला आहेत. तरी मला असं वाटतं की याचा पर्याय बहुभाषिकता असायला पाहिजे, कारण तो आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून सुद्धा काहीतरी ग्रास्प करतोय. आपल्याला काय वाटतं प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, मग चर्चा करू आपण. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 8. औपचारिक सूचनांचे वाचन करण्यापूर्वीचे कौशल्य ज्याच्यामुळे नंतरच्या टप्प्यावर इतर शैक्षणिक कुशलता आत्मसात करता येते ते म्हणजे काय?
औपचारिक सूचनांचे वाचन करण्यापूर्वीचे कौशल्य ज्यांच्यामुळे नंतरच्या टप्प्यावर व इतर शैक्षणिक कुशलता आत्मसात करते ते म्हणजे काय? उदयमान साक्षरता, उदयमान उपाययोजना, उदयमान अभ्यासक्रम की उदयमान गुणधर्म. आता प्रश्न आणि पर्याय वाचून आपल्याला हा प्रश्न 50% लोकांना कळला नसेल, पण आता स्पष्टीकरण बघितल्यावर तुम्हाला त्याचं उत्तर कळणार आहे. जाऊया आपण उत्तराकडे. तर याला पर्याय आहे, उत्तर आहे उदयमान साक्षरता. आता कसं काय? तर बघा, मुलं शाळेत येण्यापूर्वीच पुस्तके चाळणे, चित्रे पाहणे, रेघोट्या मारणे यातून साक्षरतेची सुरुवात करतात. यालाच उदयमान साक्षरता किंवा इमर्जंट लिटरसी म्हणतात. हे कौशल्य पक्के झाले की पुढे औपचारिक वाचन आणि लेखन सोपे होते. ही साक्षरतेची पायाभरणी आहे. म्हणून लहान वयात मुलांना पुस्तकांशी खेळू द्यावे. यालाच आपण काय म्हणतो? उदीयमान साक्षरता. असतात ना की मुलांना जेव्हा नवीन पुस्तकं वगैरे भेटतात तर आपलं धडा शिकवण्याआधीच मुलं ते सगळं पुस्तक चालून बसतात की कुठं कोणतं चित्र आहे, कुठं काय आहे. म्हणजे त्यांना ते काय म्हणजे लिटरेसी, इमर्जंट लिटरेसी याला आपण म्हणतो की शिकवण्याआधीच थोडंफार त्याचं बघून घेणं की काय आहे काय नाही आहे. चित्र पाहतो, पुस्तक चाळतो, कुठेतरी रेषा मारून ठेवतो. यालाच काय म्हणतात? उदीयमान साक्षरता. आणि लहान वयात मुलांना पुस्तकांशी खेळ द्यावे असं आपल्याला इथं स्पष्टीकरणामध्ये म्हटलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. एका आजींना पुस्तकातील गोष्टी आपल्या नातवंडांना वाचून दाखवणे आवडते. यातून मुलांना नवीन कल्पना सुचतात आणि पुस्तकाविषयी माहिती मिळते. हे काय आहे? मग एक आजी आहे ती आपल्या नातवंडांना रोज पुस्तकातून काही ना काही गोष्टी सांगत असते. तर यातून मुलांना नवीन कल्पना सुद्धा येतात आणि पुस्तकाविषयी माहिती सुद्धा मिळते. तर हे काय आहे? तर आपण पर्याय बघूया. पर्याय आहे बघा, मोठ्याने वाचन, आदर्श वाचन, सहवाचन की संवादात्मक वाचन. ठीक आहे, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. मी जातोय उत्तराकडे. तर याला म्हणतात संवादात्मक वाचन. पर्याय क्रमांक 4. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर जेव्हा आजी गोष्ट वाचताना मध्ये मध्ये प्रश्न विचारते आणि मुलं उत्तर देतात तेव्हा ते संवादात्मक वाचन बनते. या दोन्ही बाजूनी संवाद होतो. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि पुस्तकाबद्दल गोडी निर्माण होते. ही वाचनाची सर्वात आनंददायी आणि प्रभावी पद्धत आहे. म्हणून हा उपक्रम संवादात्मक वाचनाचा आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9चं उत्तर 4 आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत भाषेतील मूलभूत घटक म्हणजे अक्षर, स्वन शिकविले जाते? पुढे गेल्यावर स्वनांच्या मदतीने शब्द कसे तयार होतात हेही शिकवले जाते. कोणती पद्धत आहे? पर्याय क्रमांक 1 संरचनात्मक पद्धती, अधोगामी पद्धती, ऊर्ध्वगामी पद्धती की समग्र भाषा पद्धती. प्रश्न आपण वाचला असेल. जाऊया आपण उत्तराकडे. तर याला म्हणतात ऊर्ध्वगामी पद्धती. काय म्हणतात? ऊर्ध्वगामी पद्धती. स्पष्टीकरण जर बघितलं तर ऊर्ध्वगामी पद्धतीत लहानातून मोठ्याकडे जाण्याचा क्रम असतो. आधी अक्षर, मग स्वन, मग शब्द, मग वाक्य. याला बॉटम अप अप्रोच असंही म्हणतात. पायापासून सुरुवात केल्याने पाया पक्का होतो. जरी समग्र भाषा पद्धत आज जास्त चांगली मानली जात असली तरी ही पद्धत पारंपरिकपणे वापरली जाते. अक्षर ओळखीसाठी ही पद्धत सर्वात उपयोगी पडते. ठीक आहे, आतापर्यंत आपण 10 प्रश्न बघितलेले आहेत. 10 पैकी आपला केवढा स्कोर झाला आपण कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय की सर माझा 10 पैकी 10 स्कोर झाला. ठीक आहे, त्याचबरोबर स्क्रीनवर आपल्याला 4 व्हिडिओ दिसत असतील. आपण आतापर्यंत ते बघितले नसतील तर बघा. आतापर्यंत सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा उद्या 12 वाजता पुढचा पार्ट घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे स्टे कनेक्टेड. जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही आपला 7 तास असणार आहे. तुम्ही पास झाल्यावर सुद्धा आपण टेट परीक्षेसंदर्भात टेट परीक्षेसाठी आपण तयारी या चॅनलवर करणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. थँक्यू.